नमस्ते मित्रांनो, आपला या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मी शुभम रंगारी आणि आपण आहात आता ITIN शुभम या चॅनल. मी गव्हर्नमेंट ITIला इन्स्ट्रक्टर आहे. तर तुम्हाला मी या बाबतीत सविस्तर ॲडमिशनच्या बाबतीत माहिती देऊ इच्छितो. जर आपल्याला माहीत आहे की 10वी-12वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि त्याचबरोबर ITIची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. जर तुम्हाला ITI प्रवेश प्रक्रियेत भाग घेणे असेल तर तुमच्याकडे काही प्रमाणपत्रे म्हणजे मूळ तुमचे डॉक्युमेंट गरजेचे आहेत. तर ते डॉक्युमेंट कोणते आणि किती पाहिजे तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. चला तर आपण समोर वाढू. जर तुम्ही सरळ DVTच्या साईटवर गेले, गुगलवर जाऊन DVT ॲडमिशन सर्च करा. त्याचबरोबर DVT महाराष्ट्र असा काहीतरी सर्फेस ओपन होईल. जर DVT महाराष्ट्र समोर वाढले तर तिथं तुम्हाला या पद्धतीच्या DVTची साईट ओपन होईल. ही ऑफिशियल साईट आहे. याच्यामध्ये जर तुम्ही खाली आले तर याच्यामध्ये काय दिसेल तर ट्रेडच्या बाबतीत, ब्राउचरच्या बाबतीत आणि एक म्हणजे मूळ म्हणजे तुमच्या माहितीचा लिस्ट ऑफ डॉक्युमेंट ॲडमिशन म्हणजे तुम्हाला ज्या डॉक्युमेंटची गरज आहे ते इथं तुम्हाला माहिती मिळेल. जर तुम्ही ओपन केला तर तो डाउनलोड होईल. डाउनलोड झाल्याच्या नंतर इथं तुम्ही बघू शकता की तुम्हाला लागणाऱ्या सर्व डॉक्युमेंटच्या बाबतीत इथं माहिती दिलेली आहे. जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीतून फॉर्म भरण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला डॉक्युमेंट अनिवार्य आहेत. ठीक आहे. तर यामध्ये आपण बघू इच्छिता जर SC ST NT SBC सगळ्यांसाठी यांनी प्रत्येकासाठी वेगवेगळी माहिती देण्यात आली आहे. ठीक आहे. सिम्पली जर मी सांगायचा प्रयत्न केला तर तुम्हाला अगोदर ऑनलाईन ॲप्लिकेशन करणे. ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी तुमच्याकडे 10वीच्या मार्कशीट पाहिजे. त्याचबरोबर TC हवी, तुमचा आधार कार्ड हवा. आधार कार्डच्या बरोबर तुम्हाला डोमेसील हवी. डोमेसील नसली तरी तुम्ही सध्या चालेल, पण व्हेरिफिकेशनच्या वेळी तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्सची मूळ प्रती म्हणजे ओरिजिनल आणि त्याचबरोबर त्यांच्या झेरॉक्स पण लागतील. SCच्या बाबतीत जर तुम्ही पहा अनुसूचित जाती ST म्हणजे हे सगळे जे रिझर्व आहेत त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट अवेलेबल आहेत. ओपनसाठी पण आहेत, EWसाठी पण आहे. EWS वाल्यांनी सेपरेट आपल्या EWS सर्टिफिकेट अरेंज करणे कारण त्यांना त्याच्यावर कॉम्पिटिशन कमी असतो. तुम्हाला काय काय लागते आपण एकदा पाहून घेऊ. तर उमेदवाराकरिता बंधनकारक असणारी कागदपत्रे जे प्रत्येकाला बंधनकारक असतील. ठीक आहे. काय असेल? आधार नोंदणी, आधार पाहिजे, डोमेशील म्हणजे तुमची नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, त्याचबरोबर 10वीची गुणपत्रिका. इथं जर बघितले तर हे 4 तुम्हाला कंपल्सरी असलेले प्रमाणपत्र सादर करणे असते. शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे तुमची TC. जर तुम्ही नॉन क्रिमिनलमध्ये OBC मध्ये येत असाल किंवा दुसऱ्या ह्याच्यात जिथं तुम्हाला नॉन क्रिमिनल लागते तिथं तुम्हाला 31 मार्चपर्यंत वैध असलेली नॉन क्रिमिनल हवी आहे. जर तुमची नॉन क्रिमिनल एक्सपायर झाली असेल तर ती तुम्हाला वापर करता येणार नाही. तर नॉन क्रिमिनलवाले आताच तुम्ही त्या फॉर्मसाठी समोर वाढा आणि तुमचे डॉक्युमेंट तयार ठेवा. जर तुमच्याकडे स्पोर्टचे सर्टिफिकेट असेल तर स्पोर्टचे तुम्हाला वेगळे मार्क मिळतील, टेक्निकलवाल्या मुलांना वेगळे मार्क मिळतील प्रत्येकाला. त्याचबरोबर इथं अपंग कॅन्डिडेटसाठी पण त्यांनी PWD1 PWD2 असे 5पर्यंत त्यांनी वेगवेगळे पॅरामीटर डिसाईड केले आहे. जसे की कोणाला चालण्याचा त्रास असेल, कोणाला वेगवेगळे त्रास असतील तर त्या पद्धतीने त्यांना फॉर्म भरणे गरजेचे राहील. जर त्यांचा फॉर्म चुकला आणि तुमच्या जर PWD जर तिथं मॅच होत नसेल तर तुमचा फॉर्म शेवटीला रद्द होईल किंवा तुम्हाला तिथं ॲडमिशन मिळणार नाही. इथं अजून पुन्हा 1-2 डॉक्युमेंट पहा महत्त्वाचे. इंटरमिडिएट चित्रकला ज्याचे तुम्हाला एक्स्ट्रा मार्क मिळतात. स्पोर्ट्स सर्टिफिकेट, बोस्टर स्कूल म्हणजे बहुतेक मुलं पुष्कळ चुका करतात. बोस्टर स्कूल म्हणजे जे मुलं जिल्हा कारागृह किंवा म्हणजे कारागृहातून ज्यांनी शिक्षण घेतलेले आहे, जे काही कारणाने कारागृहात गेले म्हणजे ज्यांच्यावर पोलीस कंप्लेंट झाली आणि खटला जाहीर त्यांच्यावर लागून ते कारागृहातून अभ्यास केला आहे त्यांना बोस्टर स्कूल उमेदवार असे म्हणतात. तांत्रिक विषय घेतलेले असतील म्हणजे टेक्निकल, त्याचबरोबर माजी सैनिक पण इथं ॲप्लिकेशन करता येतील ज्यांनी संरक्षण सेवेत दिली आहे. सर्व उमेदवारांना ह्या जर शेवटचा जर बघितला आधार कार्ड ही जातीचा दाखला म्हणजे तुमची कास्ट सर्टिफिकेट ही शेवटीला लागणारी प्रमाणपत्र आहेत पण आता नाही. ठीक आहे. तर तुम्हाला मार्कशीट, TC, कास्ट, डोमेसील
आणि आधार कार्ड. कमीत कमी 5 डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल आणि झेरॉक्स हे सगळे अवेलेबल तुमच्याकडे पाहिजे. तर सर्वांनी भाग घ्या आणि ITIला ॲडमिशन घ्या. ठीक आहे. तुम्ही ॲप्लिकेशन कोणत्याही जवळच्या कॉलेज ITIमधून किंवा ऑनलाईन सेंटरमधून करू शकता. माझा जर रेफरन्स असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोणत्याही गव्हर्नमेंट ITIला जाऊन तुम्ही तिथं ॲप्लिकेशन करू शकता. तिथं तुम्हाला पैसे कमी लागतील. त्याचबरोबर त्याचबरोबर तुम्हाला ते बरोबर गाईडन्स पण करणार. तर जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल लागला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन करून शेअर करा. धन्यवाद. अधिक जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. थँक यू.